5 मे 2026 अ डिफरंट मॅन हा सिनेमा बघितला. छान आहे. एक मनुष्य असतो, त्याच्यासारखे तसे पुष्कळ असतात, पण पुष्कळ इन द सेन्स बोटावर मोजणे इतके. म्हणजे तो जो व्यक्ती असतो, तर त्याला म्हणजे बाय बर्थ काही नसते, दिसायला एकदम व्यवस्थित असतो आणि चांगला असतो, पण काही वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावर गाठी यायला लागतात. त्याला एक न्यूरो समथिंग डिझीज त्याचं नाव आहे, आणि त्या गाठी गाठी येऊन चेहरा सगळा विद्रूप होऊन जातो. म्हणजे चेहऱ्यावर असा मोठा जाड थराचा मास्क लावलाय असा चेहरा दिसतो, आणि घाणेरडे असे डोळे सगळे आत दबून गेलेले, नाक काही असं मोठे जाड भरडे, म्हणजे त्याला साधी शिट्टी वाजवता येत नाही. आणि तो शिट्टी वाजवायला शिकत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणजे थोडक्यात त्याचं जीवन नर्क होऊन गेलेलं असतं. कोणी म्हणजे तो विद्रूप असल्यामुळे कोणी त्याच्याशी मैत्री करायला बघत नाही, कोणी त्याच्याशी दोस्ती करायला बघत नाही, आणि दुसरे कोणी करण्यापेक्षा त्यालाच आतून भीती वाटत असते, आणि तो कॉन्फिडंट नसतो. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स त्याने सगळा घालवलेला असतो. आणि म्हणजे कोणाला आपण बोलायला गेलो तर कोणी बोलेल का, किंवा कोणाला काय वाटेल असं वगैरे, म्हणजे सगळं प्रकार त्याचे चालू असतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या फ्लॅटमध्ये तो राहत असतो, स्वतःला अक्षरशः म्हणजे त्यांनी बंदिस्त करून घेतलेलं असतं. बस नुसतं जायचं यायचं, आपलं काय काम करायचं, आणि जे येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा अगदी तो टाळत असतो, म्हणजे असं. तर अशा ह्याच्यातच त्याचे मित्र असतात. तर एक जण सजेस्ट करतो की एक डॉक्टर आहेत, तर तुला पैसे द्यायची गरज नाही, तर ते एक्सपेरिमेंट म्हणून तुझा वापर करणार आहे. तर त्यांच्याकडे अशा केसेस आहेत, तर त्यांना पाहायचं आहे की त्यांच्या ज्या ट्रीटमेंटची प्रोसेस आहे, किंवा नवीन त्यांनी जे मेडिसिन शोधलंय त्याच्यामुळे बरं वाटतं का नाही. तो म्हणजे हळूहळू तुझ्या चेहऱ्यावरच्या एक एक लेअर त्या काढून तुला पूर्वीसारखं नॉर्मल होऊ शकशील तू. काय जास्तीत जास्त वर्स्ट केस काय, आणखीन याच्यापेक्षा वाईट काय होणार आहे? तू मरणार नाहीस किंवा तुला बाकी काही होणार नाही, पण पुन्हा आणखीन विद्रूप चेहरा होईल, त्या एक एक लेअर लिखतील, तर तेव्हा रक्त बिक्त निघेल वगैरे वगैरे, असं ते त्याला समजवतात. तर हा म्हणतो ठीक आहे, लेट्स ट्राय. आणि त्याच्या अगोदर त्याच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एक नवीन मुलगी, यंग मुलगी राहायला आली असते. तो काही म्हणजे प्रश्नच नसतो त्यांनी बोलायचा, पण ती स्वतःहून तरुण असते, सुंदर असते, ती स्वतःहूनच बोलायला येते आणि म्हणते की मी प्ले राईट आहे, म्हणजे मी नाटकं लिहिते, आणि म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे की माझं पहिलं नाटक स्टेजवर यावं वगैरे असे आहे. आणि मग ती सारखी त्याच्याकडे येत राहते, त्याच्याशी बोलत राहते, गप्पा मारते. मग त्याच्याकडे एक टाईपरायटर बघते, तर म्हणते तू पण लिहितोस का? तो म्हणे हा, मी फिल्म लाईनमध्ये आहे. तर म्हणजे माझा असा चेहरा आहे, त्याच्यामुळे लोक मला फिल्ममध्ये असा काही जर रोल असेल तर घेतात, आणि मला पैसे मिळतात त्याचे. म्हणजे मी ऍक्टर आहे थोडक्यात. तर मग ती म्हणते तू काम नसेल तुला तर मी हा टाईपरायटर घेऊन जाते, आणि मग ती तो टाईपरायटर घेऊन जाते. आणि काही नाही, मग हळूहळू याची ट्रीटमेंट सुरू होते, आणि ट्रीटमेंट सुरू होते हळूहळू ते एक एक लेअर निघत जातात, तेव्हा त्याला खूप घाण आणि ते रक्त बिक्त सगळं येतं, पण अल्टिमेटली तो परफेक्ट होऊन जातो, म्हणजे जसा पूर्वी होता, दिसायला सुंदर स्मार्ट असा. पण ह्या सगळ्या ह्याच्यात त्याच्या आतली भीती किंवा कॉन्फिडन्स काही वाढलेला नसतो, म्हणजे तो जसा असतो तसाच राहतो. त्याला कुठली गोष्ट हे करायची तर 10 वेळा विचार करायला लागतो. त्याचं नाव असते एडवर्ड. पण आता नव्या याच्यामध्ये लोकांनी आपल्याला एडवर्ड म्हणून ओळखू नाही, किंवा आपण असं विद्रूप होतो हे म्हटलं, तो आपलं नाव बदलतो आणि रिअल इस्टेटचा बिझनेस करायला लागतो मित्रांबरोबर, आणि तो छान चालतो, त्याला भरपूर पैसे वगैरे मिळतात. तर मग ही त्याला विचारते, म्हणजे त्याला ती गाठ पडते एकदा, आणि म्हणजे तो असं दाखवतच नाही की आपण हिला ओळखतो. म्हणजे त्याच्या शेजारी जी राहणारी मुलगी असते
तर ती गाठ पडते आणि तो म्हणतो काय चाललंय तुझं आजकाल. तर ती म्हणते मी एक नाटक लिहिलंय आणि ते मी स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्याकरता मला एका अशा माणसाची गरज आहे की ज्याला ऍक्टिंग येते आणि तो म्हणजे ती स्टोरी वाचायला देते त्याला. तर ती त्याचीच स्टोरी असते एडवर्डची, की एक विद्रूप माणूस असतो, मग तो एक मुलगी कशी त्याच्या प्रेमात पडते, मग कसं कसं होत जातं वगैरे. आणि तिला आश्चर्य तेच वाटत असतं की हा गेला कुठे, एडवर्ड गेला कुठे, गायब कुठे झाला. पण मग हा म्हणतो ठीक आहे मी करेन तुझ्या ह्याच्यात ऍक्टिंग. तर तो म्हणजे तो करतो, ऍक्टरच असतो त्याच्यामुळे ऍक्टिंग करतो. तर तशाच टाईपचा तो मास्क वगैरे घेऊन येतो. मग ते मास्क घालून तो अगदी पूर्वीसारखाच दिसत असतो, करत असतो. असंच चालू असताना एक ऍक्च्युली तसाच त्याच्यासारखा डिझीजनी ग्रस्त असलेला माणूस एकदा येतो आणि तो म्हणतो की इथे बाहेर मी वाचलं की इथे हे चाललंय, रिहर्सल चालली आहे आणि त्यांना काही असे ऍक्टर्स हवेत की जे दिसायला असे कुरूप आहेत, म्हणून मी आलो. तर ती त्याला बघते मुलगी आणि तिला एकदम त्या ऍडवर्डची आठवण येते. ती मग म्हणते ठीक आहे म्हणे, तुम्ही करून बघा किंवा बघा तुम्ही. मग हळूहळू तिला हे जाणवतं की आपण आणि ते लोक जेव्हा म्हणजे मास्क पेक्षा ते म्हणतात आपण याच्या चेहऱ्यावर म्हणजे जो एडवर्ड होता आधीचा त्याच्या चेहऱ्यावर आपण जर हे केलं काय म्हणायचं मेकअप केला जर तसा तर जास्ती चांगलं वाटेल. पण मेकअप त्याच्यावर चेहऱ्यावर जी सर्जरी म्हणा किंवा जी ट्रीटमेंट झाली असते त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मेकअपच थांबत नसतो, मेकअप निघून जातो थोड्या वेळाने. तर मग खर्चही आणि पुष्कळ असतो. तर मग ती काय म्हणते की म्हणे स्टोरी पुढे अशी आहे की तो मग माणूस बरा होतो हळूहळू, डॉक्टरकडे जातो आणि तो पूर्वीसारखा दिसायला लागतो, छान सुंदर. आणि तर म्हणे आपण असं करूया म्हणजे तुलाही वाईट वाटायला नको. हा जो कुरूप माणूस रोज येतोय आपण त्याला तुझा रोल म्हणजे एडवर्डचा रोल देऊ आणि एडवर्ड नंतर जेव्हा चांगला दिसायला लागतो त्याचा रोल तू कर. असं करून ती तो प्ले करत राहते पूर्ण. आणि नंतर ह्या दोघांचे जरा म्हणजे रिलेशन्स एडवर्डचे आणि त्या मुलीचे वाढतात, कारण आता ती सुंदर दिसत असते वगैरे वगैरे. तर दोघांचे मग सेक्शुअल रिलेशन्स पण वाढतात, सगळंच म्हणजे हा मग इन्व्हॉल्व पण होतो तिच्यामध्ये. पण जेव्हा ह्याला असं कळतं की ही त्याच्याबरोबर जास्ती फ्रेंडली आहे, जो कुरूप आहे त्याच्या जास्ती जवळ आहे, त्यांची फ्रेंडशिप वाढते, तर त्याला खूप राग येतो आणि तो राग त्याला व्यक्त करायचा असतो पण तो व्यक्त करू शकत नाही. आणि त्या याच्यात तो एकदा आपल्या घरी जातो बघायला. तर तिथे एकाची त्याच्याशी म्हणजे बाचाबाची होते, भांडण होते आणि तो त्याच्या हातून खून होतो आणि मग त्याला जेल होते. मग जेलमधून जेव्हा तो बाहेर येतो तर पुन्हा हे लोक गाठ पडतात, म्हणजे तोच कुरूप माणूस आणि ही मुलगी. तर तिचं आता बऱ्यापैकी चाललेलं असतं, पण ती म्हणते आता भरपूर पैसा कमावला, आता एन्जॉय करायचं, आता बस म्हणे आम्ही दोघांनी ठरवलंय की आता बाहेर जायचं हा देश सोडून, की जिथे भरपूर फ्री सेक्स आहे, फ्री ड्रग्ज आहे, काही कशावर बंदी नाही येते. तर हा म्हणतो हा. आणि मग त्यालाच एकदम म्हणजे तो एकदम शॉक होतो की ह्या कुरूप माणसात मी काय बघितलं एवढं की म्हणजे त्याच्या इतक्या जवळ आली. कारण जेव्हा कुरूप माणूस आणि हा आणि ती मुलगी जेव्हा पण हॉटेलमध्ये जायची तर हा खूप कॉन्फिडेंटली वागायचा, कुरूप माणूस अगदी स्टेजवर गाणे काय म्हणायचा वगैरे, म्हणजे तो खूप पॉप्युलर असतो, लोक खूप त्याला अप्रिशिएट करत असतात, लोकांना खूप तो आवडत असतो. तर त्या बाबतीत म्हणजे हा जेव्हा उलट कुरूप असतो तेव्हा त्याला उलट ऍक्टर म्हणून खूप भाव असतो, पण आता कोणीच तसं म्हणजे त्याला विचारत नसतं.
ते त्याला खूप लागतं. मग त्याला असं वाटतं का असं माझ्याबाबत. आता मेनू पण काय खायचं काय नाही, तर दोघं भराभर ऑर्डर करून मोकळे होतात. पण हा तासभर विचार करतो काय ऑर्डर करू, काय खाऊ, काय नाही. म्हणजे त्याच्यात हे दाखवलंय की शेवटपर्यंत त्याला काय करावं काय नाही, किंवा काय चूक काय बरोबर ह्याचं, आणि बिलकुल त्याला कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो. तर म्हणजे अशा प्रकारे तो एक वेगळा माणूस म्हणून असं त्याचं दाखवलंय. पण त्याची म्हणजे पूर्ण लाईफ शेवटी तो म्हणजे कुरूप असताना जेवढी उलट चांगली होती, तर उलट चांगला झाल्यावर, सुंदर दिसायला लागल्यावर त्याची लाईफ उलट बोरिंग, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून बोरिंग होऊन जाते. आणि उलट तो कुरूप माणूस आणि ती छान एन्जॉय करत असतात. ओव्हरऑल मूवी खूप छान आहे, ऍक्टिंग पण खूप सुंदर केलेली आहे. आणि तो जो दुसरा कुरूप माणूस दाखवलाय, तो म्हणतात खरंच तसाच आहे, आणि तो ऍक्टरच आहे कुठल्या तरी याच्यात. सिनेमा छान, वेगळ्या टाईपचा आहे आणि सुंदर आहे.